नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की आत्मकथन लिहा। तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुढील विषयावर जाहिरात तयार करा। IMP जाहिरात आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। इयत्ता 10वी मराठी जी बोर्डाला जी परीक्षा येणार आहे त्यासाठी IMP प्रश्न आपण काढलेला आहे। तर पहिलं जाहिरात आहे, शाळेतर्फे मे महिन्यात सुट्टीत विद्यार्थीसाठी आयोजित केलेल्या चित्रकला वर्गाची जाहिरात तयार करा। तर आपल्याला वर्गाची जाहिरात तयार करायची आहे, कशाची? चित्रकला। तर जे फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटनुसार आपल्याला ते चित्रकला वर्गाची जाहिरात तयार करायची आहे, म्हणजेच ॲडव्हर्टाइज म्हणतो आपण त्याला। आपण सोशल मीडियावर पाहिले असेल ॲडव्हर्टाइजमेंट कशी करतात, त्या मार्गानुसार आपल्याला ती ॲडव्हर्टाइजमेंट करायची आहे। तर अशा प्रकारे ही चित्रकलाची जी ॲडव्हर्टाइज होती ती आपण पाहिलेली आहे। म्हणजेच इथे संपर्क येणार, पत्ता येणार, दूरदर्शन क्रमांक येणार, ईमेल ॲड्रेस येणार, कुठून चालू होणार आहे, 1 मेपासून चालू होणार आहे, वेळ असेल, ती टायमिंग असेल ते सुद्धा आपल्याला मेन्शन करायचं आहे सगळं काही। त्यानंतर आपण पाहूया दुसरी जी जाहिरात आहे ती आपण पाहूया की महाराष्ट्र किल्ले गड भ्रमंती। तर शिवाजी महाराज आपल्याला दिसतात की सफर महाराष्ट्रातल्या किल्ल्याची आपल्या महाराष्ट्राला पाहूया। तर पराक्रमाची गाथा ऐकूया। तर कुठल्या गाथा आहे ते आपण मेन्शन केलेले आहे, रायगड, सिंधुदुर्ग, अर्नाळा, शिवनेरी। अशा प्रकारे आजच नोंदणी करूया, म्हणजे जी सहल आहे ती सहलची नोंदणी कालावधी आहे 30 एप्रिल ते 10 मे आणि वेळ असेल सकाळी 10 ते संध्याकाळी 5। संपर्क आहे, पत्ता दिलेला आहे, तो आपल्याला पाहायचा आहे। त्यानंतर चित्रकला, तिसरं चित्रकला आणि चित्र प्रदर्शन त्यावर जाहिरात तयार करा। तर अशा प्रकारे ही चित्रकलाची जाहिरात असणार आहे। एकदम चांगल्या पद्धतीने जाहिरात कशी प्रकारे आपण बनवू शकता, चौकट आखून पूर्ण फॉर्मॅटनुसार त्यानुसार आपल्याला ती पूर्ण करायची आहे। पेन्सिल, जलरंग, रंगीत खडू, तैलरंग अशा प्रकारे एकदम सोयीनुसार दिलेलं आहे। तर अशा प्रकारे आपण चौथी जाहिरात पाहूया की खालील मुद्द्याच्या आधारे कला छंद वर्ग याची आकर्षक जाहिरात तयार करा। तर आपल्याला दिलेला आहे सृजन कला छंद वर्ग, त्यानंतर दिनांक मेन्शन करायची आहे, त्यानंतर वेळ, कालावधी, वैशिष्ट्य त्याचं काय आहे ते लिहायचं। तर आपल्याला संपर्क आणि आयोजक कोण आहे ते आपल्याला लिहायचं आहे। एवढ्याच साऱ्या गोष्टी आहे ते आपल्याला जाहिरातामध्ये आपल्याला लिहायची आहे। तर ती जाहिरात आपण पाहूया की सृजन कला छंद वर्ग, की छंद वर्गाचा उपक्रम काय आहे तो आपण लिहिलेला आहे। चित्रकला, हस्तकला, रांगोळी, बाटिक चित्रकला आणि सुलेखन अशा प्रकारे, आणि त्याची वैशिष्ट्ये आपण इथे लिहिलेले आहे। वैशिष्ट्य काय आहे ती लिहिलेलं आहे। त्यानंतर प्रवेश फक्त विद्यार्थीसाठी, दिनांक आहे, वेळ आहे, कालावधी आहे, स्थळ आहे, आयोजक आहे आणि संपर्क आहे, कोणाला संपर्क करायचा तो मोबाईल नंबर। अशा प्रकारे आपण ही जाहिरात अशा प्रकारे तयार करू शकतात। अशा प्रकारे आपण 4 जाहिरात पाहून घेतलेल्या आहे। 4 जाहिरात आपण पाहूया की मराठी 10वी बोर्डासाठी महत्त्वाची जाहिरात 5 गुणासाठी विचारण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता। तर विद्यार्थ्यांना नक्कीच व्हिडिओ आवडला असेल, विद्यार्थ्यांनी लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच प्रकारचे व्हिडिओ आणि नोट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।